कुछ कन्वर्सेशन सिर्फ एक इंसान से मिलने की नहीं होती, वो आपको एक पूरे इतिहास के दरवाजे तक ले जाती है। और इस बार टीजीपी पहुंच रहा है पुणे के ऐतिहासिक श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपति ट्रस्ट तक। इस इतिहास, इस परंपरा और इस मंडल की कहानी जानने के लिए श्री पुनीत बालन जी से एक खास मुलाकात। तो आइए शुरू करते हैं हमारा आज का ये ऐतिहासिक एपिसोड। जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के स्पेशल एपिसोड में आप सभी का स्वागत है। आपने इतने सारा प्यार दिखाया हमें कमेंट सेक्शन में और आपका हर एक कमेंट हम रीड करते हैं। तो आज मैं आपको बताना चाहता हूं कि आज टीजीपी पर पुणे गणेश उत्सव ये पहली बार हम आप सभी के लिए लेके आ रहे हैं। मंडल का नाम है श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपति ट्रस्ट और उनके ट्रस्टी उत्सव प्रमुख यानी कि पुणे की आन, पुणे की शान पुनीत जी बालन हमारे साथ है और उन्होंने आज अपना कीमती समय निकाल के आज हमारे साथ बातचीत करने के लिए उन्होंने टाइम दिया है। तो हम मुंबई से पुणे यहाँ पर उनका पॉडकास्ट करने पहुंचे हैं। आज हम पुणे के गणेश उत्सव के बारे में जानेंगे, समझेंगे और आगे का जो विजन है इनका क्या है वो सारी सी चीजें ये पॉडकास्ट के थ्रू आपको पता चलने वाली है। एपिसोड को एंड तक जरूर देखना, लाइक शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना, क्योंकि हमारा ये मिशन है कि गणेश उत्सव की स्टोरीज को एक ग्लोबल लेवल तक लेके जाया जाए, जिन्हें की मंडल के प्रेसिडेंट, मूर्तिकार, ढोल ताशा पथक, इनकी जो स्ट्रगलिंग स्टोरीज है, आज ये नाम बहुत बड़े दिखते हैं और बोलते हैं ना कि फेम देखते हैं लोग, बट उनके पीछे की जो मेहनत है वो कोई नहीं देखता। टीजीपी पर आपको बिहाइंड द सीन्स की स्टोरीज और स्ट्रगल्स और हार्डवर्क और अचीवमेंट्स, ये सारी चीजें आपको देखने मिलेगी। हमने ये नोटिस किया है कि 71% से ज्यादा हमारे जो व्यूअर्स है वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं है। तो कृपया करके सब्सक्राइब करें, क्योंकि एक एक सब्सक्राइब आपका बहुत ही महत्वपूर्ण है। और लास्ट में मैं आपको बता देना चाहता हूं कि श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपति ट्रस्ट ये हिंदुस्तान का सबसे पहला सार्वजनिक गणेश उत्सव मंडल है। तो ये एपिसोड में हिस्ट्री से लेके सारी डिटेल्स आपको पता चलने वाली है। बहुत ही यूनिक एपिसोड है, बहुत ही स्पेशल एपिसोड है। ऐसे ही एपिसोड हम आपके लिए लेके आया करेंगे, बट लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। जय गणेश। काबारे पवित्रता वो बहुत इंपॉर्टेंट चीज होती है। आजकल कैसा हो गया है कि ट्रेंड थोड़ा सा बदल गया है, लोग आगमन मिरवणूक पे, विसर्जन मिरवणूक पे ज्यादा फोकस करते हैं। मुंबई में आगमन सोला भी पेरा होता है, चिंतामणी गणपती लोक आणि ही नाहीच ना आपली संस्कृती पारंपरिक वाढण्याची होती ना आधीपासून, ती येऊ द्या की पुरं। तुमचा पण फेवरेट आणि आमचा पण फेवरेट डीजे मुक्त गणेशोत्सव, तिलक रोड, केलकर रोड, कुमटेकर रोड आणि अशी 50 गाणे जे लावतात, हे अश्लील गाणे हे आणि त्याच्यावर अश्लील नाच, जे मंडळ साऊंड लावे, साऊंड म्हणजे भिंती लावे आणि त्याच्यावर अश्लील गाणी, अश्लील नाच। 7 वर्षाची मुलगी जाग्यावर तिलक रोडला हार्ट अटॅकने वाढली। मुंबईच्या गणेश उत्सवातून काय शिकण्यासारखं है जे तुम्ही इम्प्लीमेंट करू शकता पुण्यामध्ये? अब तो मुंबई में तो बड़े बड़े मूर्तियां रहते। पुणे में ऐसा नहीं है। पुणे में 365 दिन बापा मंदिर में विराजमान होते हैं। पूरे हिंदुस्तान में नहीं, शायद पूरे वर्ल्ड में वो बहुत यूनिक मूर्ति है। बस गणपति की जो प्रतिमा है, फ्रीडम फाइटर, ब्रिटिश का वध करा, एक डेमन का वध करा, ये उस मूर्ति की स्वरूप है।
आणि 12 तास झाले ॲम्ब्युलन्स कोण येऊ नाही शकली आणि मी माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलला नाही घेऊन जाऊ शकले. आपली गणेश उत्सव होणार का नाही ही खूप मोठी प्रश्नचिन्ह होतं. तुम्हाला जर रिच आउट करायचं असेल ईमेलद्वारे किंवा असं तर काय माध्यमातून तुम्हाला रिच आउट करू शकतो? पण नेक्स्टसाठी कन्सिडर करू शकतो आम्ही मुंबईत. सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली आहे. ते म्हणले लास्ट 34 वर्ष अगोदर गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा झाली. सर यावर्षी तुम्ही पाठपूजनाला आले आपल्या चिंच पोकळीच्या चिंतामणीला. त्याच्याजवळ एक मंदिर आहे कॉल गणपती यारमध्ये, खूप जुने मंदिर. हा CRPF त्याला पूर्ण संरक्षण करते. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आणि हिंदुस्थानातला पहिला ऑनलाईन फेस्टिवल भावरंदारीने सुरू केली. कॉन्ट्रोवर्सी होती बिफोर मी भावरंदारी जॉईन केलं होतं की श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी सुरू केली की लोकमान्य टिळकांनी. और मानाचा पहिला गणपती बोलते हैं कस्बा गणपती और गांव देवी जो जोगेश्वरी जो दूसरा गणपती उनका हर साल मूर्ति नया बन. आखिरी में हम लोग सब उस गणपति की सेवक और कार्य करते हैं और कभी कुछ भी हो सकता है. विसर्जन में रुक जाता है, कुछ ना कुछ तो भी संकट आता है, लेकिन वो इमीडिएट सॉल्व कैसा होता है वो कार्य करते करते. मैं तो ये बोलूँगा कि आगमन 16 होना का बहुत अलग रहता है. गणेश उत्सव 140 देशों में सेलिब्रेट होता है, लोकल टू ग्लोबल हुआ. जी सर, जय गणेश. जय गणेश. सर थैंक यू, आपने इतना टाइम दिया हमें. बहुत बिजी स्केड्यूल है आपका. हम देखते हैं आपके रील्स, देखते हैं आपके जो विजन है, आप जो विजन पे काम कर रहे हो, हम भी एक विजन पे काम कर रहे हैं. तो इतने बिजी स्केड्यूल में से भी आज आपने टाइम दिया, पहले तो बहुत बहुत धन्यवाद आपका. सबसे पहला क्वेश्चन कि भाऊ साहेब रंगारी ट्रस्ट, गणपति ट्रस्ट, इसकी हिस्ट्री क्या है? मतलब ऑफकोर्स पहला गणपति मंडल, पहला सार्वजनिक गणपति मंडल हिंदुस्तान का, तो बहुत बड़ी हिस्ट्री होगी. अगर हम डीप में बात करने जाए तो शायद एपिसोड कम पड़ जाए, बट थोड़े में अगर हमारे व्यूअर्स को बताना हो कि पुणे के भाऊ साहेब रंगारी गणपति ट्रस्ट की हिस्ट्री क्या है, तो आप क्या? देखिए, जैसे आपने ही बोला कि हिंदुस्तान का पहला सार्वजनिक गणपति, ये पहला गणपति क्यों है? 1892 में हमारे जो संस्थापक थे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, वो बाय प्रोफेशन डॉक्टर थे. ओके, बाय प्रोफेशन डॉक्टर थे, बट ही वॉज अ फ्रीडम फाइटर. उस टाइम पे ब्रिटिश हुकूमत थी, लोग इकट्ठा कैसा जमा हो सकता है उस पर थोड़ी रिस्ट्रिक्शंस थे. तो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ने उस टाइम पे धर्म और रिलीजन इसको यूज करके जो गणपति है वो सार्वजनिक गणपति घर के बाहर रास्ते पे ला, जिससे लोग एक साथ आ सकते. उनका विजन एक ही था कि लोग एक साथ आके ब्रिटिश के विरोध, वो जो फ्रीडम फाइट है या लड़ाई है, उसके लिए उन्होंने ये सार्वजनिक गणपति 1892 में बाहर लाया और उन्होंने गणेश उत्सव की शुरुआत की, सार्वजनिक गणेश उत्सव की शुरुआत की और गणपति बिठाया. ये उनका विजन था. अगर आप आज भाऊ रंगारी की मूर्ति भी देखेंगे, हाँ, आप हमेशा गणपति की मूर्ति, आप तो मुंबई से, मुंबई में तो बड़े बड़े मूर्तियाँ रहते, लेकिन अगर आप भाऊ रंगारी की मूर्ति देखेंगे, अब वो आक्रामक स्वरूप पे, जो खुद उन्होंने उनके हाथ से बनाए उस टाइम पे. आज 135 वर्ष हुए हैं उस मूर्ति को. इको फ्रेंडली मूर्ति है. उस टाइम पे भी वो मूर्ति जब उन्होंने बनाया, वो सॉडस्ट और पेपर बल इससे बनाया है. 1892 वही मूर्ति आज सेम मूर्ति वही मूर्ति भी सेम है. और रथ जो जिसमें आज पहले दिन हम अग्न मेरे लोग के करते हैं पापा की, वो रथ जो है प्योर सागवान की रथ है, वो भी 135 वर्ष पुरानी है. उस टाइम पे 3 गणपति बैठे 1892 में, भाऊ रंगारी, गोटावड़ेकर और खासगीवाल. 1893 में 13 गणपति बैठे और 1894 में एन नंबर ऑफ गणपति बैठे. लोकमान्य तिलक जी ने 1893 में उनकी जो केसरी पेपर थी उसमें उन्हें एक अग्रलेख लिखा है और उन्होंने श्रीमंत भाऊ साहेब रंगारी की विशेषता, उन्होंने उनका अभिनंदन भी किया है और उनकी प्रशंसा की कि ये जो सार्वजनिक गणेश उत्सव की जो मूवमेंट उन्होंने किया उसका उन्होंने अप्रिसिएशन किया. और 1894 में, बिकॉज तभी लोकमान्य जी ये सेलिब्रिटी फेस थे, आदि प्रसारक हम बोलते, तो 1894 में मिंचोरकर वाड़ा में
खुद उन्होंने गणपति भी स्थापना की और ये मूवमेंट जो थी वो अखंड हिंदुस्तान, कभी पाकिस्तान अलग नहीं था या अफगानिस्तान ये अलग नहीं थी, बांग्लादेश अलग नहीं थी, अखंड हिंदुस्तान। तो हिंदुस्तान का पहला सार्वजनिक गणपति का हिस्ट्री है। मैं आपसे वो सवाल पूछने वाला था कि जो मूर्ति है माऊ साहेब रंगारी गणपति ट्रस्ट की, पूरे हिंदुस्तान में नहीं शायद पूरे वर्ल्ड में वो बहुत यूनिक मूर्ति है। बस गणपति जो प्रतिमा है वो मतलब ऐसे बैठे हुए एक मोटा पे बड़े कान वैसी प्रतिमा है, बट ये मंडल की जो गणपति की प्रतिमा है बहुत अलग है। तो इसके पीछे की क्या स्टोरी है एग्जैक्टली की जो उनका जो पोजीशन है, जो उनका जो स्ट्रक्चर है, वो एग्जैक्ट पोजीशन उनका क्या? वैसे अपनी वह हमेशा गणपति की मूर्ति देखते हैं, वो थोड़ी हंसमुख बैठा हुआ, हाथ में मोदक, आशीर्वाद, ये आक्रामक मूर्ति है। और आई थिंक वर्ल्ड में ऐसी आक्रामक मूर्ति नहीं है, एक ये है, एक ही है। और एक अगर आप पुणे में ही आप अगर पूछोगे तो छत्रपति राजाराम की वो भी मूर्ति भाऊ साहब ने उस टाइम पे बनाए। ये मूर्ति की वैशिष्ट्य ये कि जो गणपति आप देखते हो कि उस गणपति के स्वरूप में जिस हाथ से वो आशीर्वाद दे दे, लेकिन इस हाथ में हस्तदंत है, जिससे और उनके सोन जो है ट्रंक से उन्होंने राक्षस का हाथ पकड़ा है भाव का। इसका डिस्क्रिप्शन जब उन्होंने ये मूर्ति 1892 में बनाया था, उनकी थॉट प्रोसेस ये हुई थी ना कि जुलूम किसके अगेंस्ट कर रहा जो हो रहा है वो ब्रिटिश कर रहे, तो जो राक्षस दिखाया है उस मूर्ति में वो ब्रिटिश, और जो गणपति दिखाया है वो स्वतंत्र सैनिक या फ्रीडम फाइटर, वो दिखा है कि एक फ्रीडम फाइटर ब्रिटिश का वध कर रहा है, एक डेमन का वध कर रहा है। ये उस मूर्ति की स्वरूप है। सर पुणे गणेश उत्सव में जैसे हमने ऑब्जर्व किया है कि मुंबई में कैसा है कि गणपति आते हैं, गणपति के विसर्जन हो जाते हैं। पुणे में ऐसा नहीं है। पुणे में 365 दिन पापा मंदिर में विराजमान होते हैं और गणपति के 11 दिन उन्हें वही मंदिर से लेकर मंडप में उनका आगमन किया जाता है। तो इसके पीछे की कहानी क्या है? क्योंकि ये मतलब मेरे को भी कोविड में जब मैंने गणेशोत्सव एक्सप्लोर करना और चालू किया आउटसाइड मुंबई में, तो मुझे पता चला, मुझे भी नहीं पता था, तो मैं भी शॉक था। तो बट इसका आंसर मुझे आज तक मिला नहीं। तो वो इसके पीछे की स्टोरी क्या है? देखिए, मुंबई की गणेश उत्सव ये बहुत अलग। हाँ, मुंबई में आगमन 16 भी पैरा होता है। हाँ, यहाँ आगमन जिस दिन गणपति बैठते हैं उस दिन आगमन 16 गणपति की फर्स्ट डे मतलब जिस दिन स्थापना रहती है गणेश उत्सव एक उस दिन आगमन 16 होता है। लेकिन मुंबई में आकर आप देखोगे आई थिंक 15-20 एक महीना पहले ही आगमन 16 है, क्योंकि मूर्ति बड़े है ना, क्योंकि वहाँ डेकोरेशन का सेट उसके हिसाब से वहाँ होता है। और मुंबई में वो मूर्ति विसर्जित होती है। हाँ, यहाँ अगर आप देखोगे कि पुणे में जितने भी मंदिर है और जो भी गणेश मंदिर है, एग्जाम्पल भाव रमजारी का लेंगे, हाँ, या आप मैं बोलूँगा कि बुरई दाली का एग्जाम्पल लेंगे, तुलसी बाग द्वारा गणपति है। ये जो मूर्ति है ये 12 महीने मंदिर में रहती है। हाँ, इनका विसर्जित होता नहीं। एक पूजा का मूर्ति जो रहती है जिस पे पूजा होती है, जो गणेश उत्सव के टाइम पे वो मूर्ति स्थापना होती है, प्लांट होती स्थापना उसकी भी होती है मंडप में, और वो मूर्ति की विसर्जन थी। लेकिन शोभा यात्रा में आखिरी दिन दोनों मूर्ति रही। मुझे लगता है कि इसकी रीजन ये है कि कि ये पूजा की मूर्ति है तो ये विसर्जित होती नहीं है, उसके लिए मंदिर से ऑब्वियसली जब उत्सव आता है तो मंडप रहता है, उस पर अलग अलग डेकोरेशन सब लोग करते हैं, कोई काल्पनिक करता है, कोई मंदिरों की प्रतिकृति करती है और भाविक आते दर्शन के लिए। तो यही रीजन रहेगा कि ये मूर्ति मंदिर में रहती है 11-12 महीने, और सिर्फ ये 10 दिन के लिए 12 दिन, इस बार तो 12 दिन की गणेश उस दौरान ये मूर्ति मंडप में आती है, और जो छोटी पूजा की मूर्ति हो रही सिर्फ उसका ही विसर्जन होता। थैंक यू सर, आपने इतना क्लैरिफिकेशन दिया। बस थोड़ा सा कंफ्यूजन मुझे भी था, धीरे धीरे करके वो हट गया। और ये हम रील बना के डालेंगे, नहीं तो जो है कि वेबसाइट पे उनका कोई कंफ्यूजन नहीं, उसमें वो ये बोला ना मुंबई का गणेश उत्सव अलग था। ये एग्जाम्पल आप चिंतामणि गणपति ले लो, चिंचपोकली का, या दाल बाप लो, या गणेश गल्ली, या कितने भी गणपति है, उनका मूर्ति एक ही बार बनती है, अलग उत्सव के पहले होती है, और वो गिरगांव सपाटी पे समुद्र में विसर्जन होती है। यहाँ सिर्फ पूजा की मूर्ति विसर्जन होती है। हाँ, इधर एक है जो पुणे का ग्राम देव
श्री और बाणाचा पहिला गणपती बोलते हैं कस्बा गणपति और ग्राम देवी जो जोगेश्वरी जो दूसरा गणपति, उनका हर साल मूर्ति नया बन और वो पालकी के रथ से ही उनका आगमन भी होता है, विसर्जन, और वो मूर्ति वो विसर्जित कर। ओके। तो उनकी मंदिर जोगेश्वरी वो देवी की मंदिर है और ग्राम देवक कस्बा गणपति का मंदिर अलग है और ये सार्वजनिक गणपति का उनका एक अलग है। मंडप में जो विसर्जित मूर्ति रहती है जो हर साल बनाते हैं वो लेके आते हैं, बना के लेके आके आगमन तो उसका प्राण प्रतिष्ठान, ये 2 मूर्ति विसर्जित होती है। लेकिन उसके बाद जितने भी गणेश मंडल है उनकी विसर्जन, उसकी मूर्ति विसर्जन होता नहीं है। पूजा की जो मेन मूर्ति है, पूजा की मूर्ति विसर्जित होती। पुनीत बालन, ये एक सिर्फ नाम नहीं है, ये ब्रांड है पूना में, वो हर किसी को पता है। पुणेकर को तो पता ही है, मुंबई में भी पता है। आप चिंतामणि के पाठ पूजन में भी आए थे तो मैंने देखा था, न्यूज में आ नहीं पाया था वो कारणों से। कितनी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाती है सर, क्योंकि आप अभी ट्रस्टी हो भावरंगारी गणपति ट्रस्ट के, तो कभी कभी कैसा होता है ना कि ट्रस्टी कभी कभी बोलते हैं ना कि बड़ा टायर है, फैंसी सा टायर होता है, बट उसके पीछे का रिस्पॉन्सिबिलिटी किसी को दिखता नहीं है। तो एज अ ट्रस्टी, एज अ ब्रांड, एज अ एंटरप्रेन्योर, एज अ ग्रेट फादर, क्या रिस्पॉन्सिबिलिटी होती है और कैसे उसको एग्जीक्यूट करते हो आप? देखिए, जैसे आप ब्रांड पूना में नहीं, आप तो बोलेंगे ये भारत में हमारी बात निगाज है। और दूसरी बात, आप जब मैं बोला कि आज आप विश्वस्त है या उत्सव प्रमुख है, विश्वस्त रहना अलग बात रही, उसके ऊपर उत्सव प्रमुख है, तो आखिर उत्सव हमारे पास रहती, ये रिस्पॉन्सिबिलिटी बड़ी रहती। आखिर में अगर आप देखोगे कि उत्सव प्रमुख, विश्वस्त, ये सब ये जो बोलते व्यवस्था का भाग है, ये प्रदेश व्यवस्था के भागी थी। ये हमको मंडल में हर एक ट्रस्टी है, हम लोग हैं, बोलते प्रेसिडेंट है, ये बड़ी व्यवस्था का भाग है। आखिरी में हम लोग सब उस गणपति की सेवक और कार्य करते हैं। तो एक कार्यकर्ता को पता है कि उत्सव आया तो कौन सा काम कैसा करना है। मैं हमेशा बोलता हूँ, अगर किसी को हम बोलते हैं क्या गणपति उत्सव और गणपति के मंडल, ये सबसे बड़ी विद्यापीठ है। MBA करने वाले बहुत जन है, लेकिन ये विद्यापीठ बहुत बड़ी है। इधर जो आप सीखते हो थियोरेटिकल नॉलेज तो छोड़ दो, प्रैक्टिकल आज नॉलेज है। और कभी कुछ भी हो सकता है, विसर्जन में रुक चल रहा है, कुछ ना कुछ तो भी संकट आता है, लेकिन वो इमीडिएट सॉल्व कैसा होता है वो कार्य करते। और मुझे लगता है कि इस ऐतिहासिक ट्रस्ट का उत्सव प्रमुख विश्वस्त ये हुई, जिम्मेदारी काफ़ी है, क्योंकि आज इतनी बड़ी लेगेसी को कैरी कर रहा है। इट्स नॉट सिंपल, क्योंकि आज ऑल आइज आर ऑन इट। और यू में ऐसे ट्रस्ट क्यों है ना, और लाखों भक्त इस गणपति के दौरान उनकी जो श्रद्धा स्थान है, इस गणपति को दर्शन के लिए आते हैं। कोई मूर्ति देखने आते हैं, कोई दर्शन करने हैं। बहुत से जन का नवस रहता है, पूरा होता है, वो फेरने आते हैं, नवस करने आते हैं। ये जब लोग आते हैं तो उनकी व्यवस्था दर्शन की अच्छी तरीके से होना चाहिए। ये सबसे ट्रस्ट का सबसे बड़ा संकल्प जो है कि कोई भी है तकलीफ नहीं होना चाहिए। क्योंकि देखो, वो आज मेरे लिए नहीं आ रहे, ना कोई कार्यकर्ता या विश्व किसके लिए, वो आ रहे अपने बप्पा के लिए। और जब वो बप्पा के लिए आता है, उसका दर्शन, जैसे बप्पा विघ्न हरता है, कोई विघ्न नहीं, अच्छी तरीके से इसका दर्शन होना चाहिए। हम लोग अभी काफ़ी साल से, अभी 2 साल हो गए हम लोगों ने, अगर हमारे पास आप गणपति का जगह देखे तो लाल बाग स्टाइल है, हाँ, दिल्ली में, तो कारबरी देखा हुआ ही हम कर रहे। उसमें हम लोगों ने एक नया क्रिएट कर दिया कि 3 फेजेस में किया है। एक फेज से अंदर जाते, एक बीच वाला फेज किया, 3rd फेज से मार दे। तो बीच वाला रेनिंग वाला फेज किया है, वो अंदरों में स्पेशली सीनियर सिटीजन, महिला और छोटे बच्चों के लिए रखा है। और तो लाइन ही बाइफर के वैसा करते कि उनको तकलीफ था, और बाकी फिर जेंडर। तो ऐसे चीज़ें की ध्यान रखना पड़ता है। कार्यकर्ता मंडल में इतने हैं, उनको संभालना 10 दिन में। और कार्यकर्ता ने भी ऐसे मंडल, ऐतिहासिक मंडल का बैग पहन रहे हो, तो हम हमेशा उनको बोलते हैं कि डूज एंड डोंट्स जो है वो पहले पता है। तो ये सब करते करते मजा आता है, बट रिस्पॉन्सिबिलिटी तो है।
सर भाऊ साहेब रंगारी जो 10 दिन का जो गणेश उत्सव का कार्यक्रम होता है, तो एक बोलते हैं ना कि काबाराची पवित्रता, वो बहुत इंपॉर्टेंट चीज होती है। आजकल कैसा हो गया है कि ट्रेंड थोड़ा सा बदल गया है, लोग आगमन मिरवणूक पे, विसर्जन मिरवणूक पे ज्यादा फोकस करते हैं। बट उसके साथ साथ जो 10 दिन में जो गाभारा का जो मैनेजमेंट होता है, जो अपने गणपति बापा जा बैठते हैं, पूजा आरती जो भी नैवेद्य होता है, तो वो किस प्रकार से अलग है भाव रमनारी का और पुणे गणेश उत्सव? देखो अभी अगर आप बहुत से बंदरी का पूछोगे, हमारे पास 9 डिपार्टमेंट्स हैं। 9 डिपार्टमेंट्स इन मंडल। इन मंडल गणेश उत्सव के लिए 9 डिपार्टमेंट डिफाइंड है। एक जो आप पहले बोले गाबारा, तो हम उसको बोलते हैं मंदिर व्यवस्था। मंदिर व्यवस्था के एक डिपार्टमेंट है। लॉजिस्टिक इसके लिए क्योंकि हमारे पास गेस्ट आते हैं, वीवीआईपी आते हैं, उनको जो भी हमको मोमेंट हो या ये करना है, वो उसका एक लॉजिस्टिक डिपार्टमेंट अलग है। थर्ड डिपार्टमेंट है हमारा, वो है भवन, क्योंकि जैसा गणपति है का पंडाल है, उसके बाजू में ही जो ये फ्रीडम की स्ट्रगल्स जहाँ से स्टार्ट हुई और जहाँ फ्रीडम फाइटर्स लाइक भगत सिंह ये सब कहे, सुखदेव राजगुरु प्लस हमारे चाफेकर ब्रदर्स, ये जो कट इन्होंने रचे, उस भवन में वो म्यूजियम है। तो वो म्यूजियम भी देखने आते लोग। वो भवन व्यवस्था अलग है, ऑब्वियसली फूड है, सोशल मीडिया विंग अलग है। तो ऐसे 9 डिपार्टमेंट है। और बात रही धार्मिकता की और या तो मंदिर व्यवस्था की। मंदिर व्यवस्था की टीम में 2 हैं कार्यकर्ते। हमेशा हम लोग को लगता है कि गणेश उत्सव बोले तो सिर्फ लड़के रहते, हाँ, पर हमारे पास बड़े संख्या से महिला भी है। मतलब महिला मंडल अलग है। हमारी बावरंगारी की एक महिला विंग ही अलग है। से अराउंड 300-400 वो महिला है, वुमन है। अपार्ट फ्रॉम हमारे 1200 से 1500 कार्यकर्ते छोड़ के आज 2000 से 2200 टोटल कार्यकर्ते, जिसमें महिला मंडल 300 है, 300 से 400 जो डिवाइड हो जाते। कोई भवन में रहता है, कोई मंदिर व्यवस्था में रहते हैं। लेकिन मंदिर व्यवस्था का जो आप पूछते हो, हमारे यहाँ रोज सुबह 6 बजे से 10 या 11 बजे तक अभिषेक होता है। ओके, रोज क्या अगर गणेश उत्सव फर्स्ट डे बाद डे छोड़ के अभिषेक रहे। हम लोग इसको टाइटल दिया है ऐच्छिक अभिषेक। मतलब आपकी इच्छा से जो इच्छा से आपको डोनेशन देना हो दिया। आते वक्त सिर्फ आप एक मिठाई का बॉक्स, गणपति का प्रसाद, बाकी सब व्यवस्था ट्रस्ट करेगी। ओके, पूरी व्यवस्था ट्रस्ट करेगी जो भी है। तो ऐसे उस स्लॉट्स में हम लोग ऑनलाइन भी डालते, रजिस्ट्रेशन वॉक इन भी होते हैं। 10 दिन में 10 दिन का गणपति उत्सव है, अब 2 दिन छोड़ेंगे तो 8 दिन में कम से कम 1200 से 1300 अभिषेक होते। 1300 अभिषेक मॉर्निंग 6 to 11 के बीच टोटल मिला के, यानी कि आप बोलो 1200 लोग, टेक्निकली देखा है तो 1200 लोग अभिषेक करते हैं 10 दिन में। 10 दिन लोग मतलब जोड़ी कपल ये होता है। अथर्व शिष्य जो या गणेश, तो ये बड़े पैमाने से होते हैं। स्कूल्स के विद्यार्थी जो पुणे के पेड एरिया के स्कूल है, करीब में से 2000 से 2100 गर्ल्स एक दिन बैठ के 1 घंटा पूरा अथर्व शिष्य चैंटिंग होता है। फिर एक दिन वॉइस का होता है। महिला जो है हमारे गणेश स्तोत्र रहेगा, गणपति का गजर रहेगा। ऐसे 1,500-2,000 महिला बैठ के सुबह में वो कार्यक्रम होगा गणपति की स्तोत्र की। लास्ट ईयर तो एक ग्रुप हमारे पास आई थी, आई थिंक 700-800 लोग थे, उन्होंने योगा किया। 700 लोगों ने योगा किया उस एरिया में, गंजी में। हमारे भजनी मंडल अलग अलग रोज आते हैं। लास्ट ईयर से कोई आर्टिस्ट थे जिनको गणेश की प्रति उनके यहाँ सेवा देना था, म्यूजिशियंस थे। तो 1 घंटा का शाम में पब्लिक फ्लोइंग है। सामने एक हमारे पास एक जहाँ भौसेब का स्टेज है, वहां बैठ के गणपति के सामने बैठ के उन्हें स्वर सेवा दिया। और फिर गणेश याग जो बोलते हैं, अभी याग 2 ही होता है, इतने भीड़ में रोज याग नहीं कर पाते पे। बट अगर कोई भक्त की इच्छा होती है तो वो पहले ही संपर्क करे कि हमें याग कर पाए,
और फिर अपॉर्डिंगली उस सुबह 5-6 बजे वो याग भी चालू रहती, अभिषेक भी रहती। और इस 10 दिन में पूरा धार्मिक कार्य और पावित्र्य जो है संभाल के पूरा गणेश उत्सव संभव। सर एक मैसेज आप क्या देना चाहोगे? जैसे कि पुणे का आगमन होता है, तो पुणे का आगमन अगर किसी को नहीं पता है, जैसे कोई मुंबई तक है, कोई हैदराबाद में है, हमारी ऑडियंस तो हर जगह है, ग्लोबल लेवल पे है, तो अगर किसी को पुणे का आगमन आपको डिस्क्राइब करना है तो उसको किस प्रकार से आप डिस्क्राइब करेंगे? आप भाव साहब रंगारी का ही आगमन का डिस्क्रिप्शन दे सकते हैं। मैं तो ये बोलूँगा कि आगमन 16 पुणे का बहुत अलग रहता है। और पारंपरिक जो होते पारंपरिक वादन, उसमें ही आगमन 16 होता है। उसमें काफी भव्यता रहती है। विसर्जन 16 या विसर्जन मिरवणूक जो होते वो तो काफी लंबा चलता है, क्यों लाइन में रहती है। बट आगमन 16 अगर आप डिस्क्राइब करोगे कि पहला दिन भाऊ साहब रंगारी का आगमन 16 8 साढ़े 8 बजे स्टार्ट होती है। मेरे से लेस देन 1 किलोमीटर का रेडियस रहेगा वो मिरवणूक की जो रूट है। बट हम अगर 8 साढ़े 8 बजे भी स्टार्ट करते, हम मंडप में 12 बजे आए, क्योंकि 5-6 ढोल ताशा पतंग रहती है, मर्दानी खेल जो होते उनके एक नगा खाना रहती, खुद भाऊ साहब का एक रथ रहता है अलग। और हमारी पारंपरिक जो रथ जो 135 साल पुरानी रथ है वो फर्स्ट डे निकालते हैं हम लोग। क्योंकि पहले दोनों दिन हम लोग निकालते थे, मतलब फर्स्ट डे एंड लास्ट डे उसको बड़ी जोड़ी लगा रखे। पर आई थिंक अभी मेरवणूक इतनी लंबी होती है और कहाँ इन प्राणियों को थोड़ा तकलीफ होता है साउंड और रेडियो। अपन जितना सुनते उससे 10 टाइम्स 20 टाइम्स को ज़्यादा सुनाई देते, उनको उड़ना पड़ता है। तो हम लोग ने बुलक कार्ट्स जो है वो 2-3 साल से बंद कर दिए ऐसा डिसीजन। तो पहला दिन जो मेरवणूक निकलती है, उस आगमन जिसपे बप्पा विराजमान होते हैं, जो पारंपरिक रथ है, वो कार्य करते हैं हमारे खिस्से जगन्नाथपुरी स्टाइल। और लास्ट डे ऑब्वियसली ट्रैक्टर और ये सब रहता है। बट फर्स्ट डे की जो आगमन 16 रहते वो काफ़ी भव्यता है थी। मैं तो आप बोलूँगा कि पुणे के तो लोग आते हैं, अगर आपके मुंबई और महाराष्ट्र के लोगों को, और क्यों महाराष्ट्र के लोग, हम तो देश भर और विदेश, फिर आज के पुणे का जो गणेश उत्सव आज गणेश उत्सव 140 देशों में से सेलिब्रेट होता है, लोकल टू ग्लोबल हुआ। और बहुत से विदेशी लोग भी आते हैं, विदेश देशों से ये पर्यटक आते हैं देखने। तो अलग है ना ये गणेश उत्सव आगमन 16 पुणे का बहुत ही अलग है। आप भी आइए इस बार। आपने इतना प्यार से बुलाया है तो सर हम जरूर आएंगे और रील कोलैबोरेट भी करेंगे सर। लेकिन आपका सोशल मीडिया भी अभी वायरल चल रहा है सर। आता येऊया तुमचं जे विश्वस्त एक पद आहे 2019ला तुमची निवड झाली, इथं नॉट रॉंग उत्सव ब्रह्मपुरा 2019 ते 2026 तुम्ही काय काय चिन्ह आणले? गणेश उत्सवाची सुरुवात कोण केली ही एक सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी होती बिफोर मी भावरंगारी जॉईन केलं होतं, की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मी सुरू केली की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव हो। आणि मी जसं त्याविषयी नियुक्ती उत्सव प्रमुख 2019 तर मी उत्सव प्रमुख होतो, जशी मी ती पत्र घेतली ते घेतल्यानंतर जी पहिली कार्य मी केली हीच आमचे मुक्ता तिलक जे तिलक फॅमिलीचे आहेत आणि सैर्यश्री देव त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना मी सांगितलं की आपण या मंडळात उत्सव प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली आहे, तर मला चर्चा करायची आहे तुमच्याशी। तर ते म्हणले काय विषय? म्हणला हे जे वाद आहे हे वाद नाहीच आहे म्हणलं, कारण शेवटी आज श्रीमंत भाऊसाहेब असतील किंवा लोकमान्यजी असतील ते दोघं मित्र होते। तर जे समाजात लोकांनी पोट टाकून ती कॉन्ट्रोवर्सी करायची प्रयत्न केली तर ती आपण मिटवायला पाहिजे। ते म्हणते मग काय कर, म्हणजे आमची एक खूप पॉझिटिव्ह वेनी चर्चा झाली। तेव्हा ते महापौर पण होईल हो, आणि आम्ही पुस्तक बनवलं होतं चित्रकला, म्हणजे आमच्याकडे ग्लास रीस सापडले होते भावनात, आणि हे अखंड हिंदुस्थान होतं ना, तुम्हाला एक दिला जाता तर कराची गणपती बसवाला त्याचे फोटो आहे, कुठला मंडळ होता, अखंड हिंदुस्थान होतं, किंवा अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, पुणे भारतात कुठे होत्या, तर त्याचं अनावरण कोण तेव्हा MS बिट्टा यांच्या असते अनावरण सोडा। मी त्यांच्याशी चर्चा केली, मग आम्ही एक कुठेतरी आमच्यात कन्क्लुजन झाली की येस अधिक संपादक आणि अधिक प्रसारक असं म्हणून ते बुकमध्ये पण जशी लिहिली त्यांना दाखवत आणि काय प्रॉब्लेम नाही। आणि मग मी विचार करून सांग
कार्यक्रमाचे 1-2 दिवस अगोदर ताईंचाच फोन आला. ते म्हणले आता तू आहे, फक्त कायचे हे परत नाही व्हायला पाहिजे, मी उद्या इथे खरं. तेव्हा ते आले खूप छान बोलले ते. आणि त्यांनी पण जाहीरपणे त्या कार्यक्रमामध्ये की हे मित्र त्या आम्ही एक करून उपयोगने श्रीपाद सबनीसने दिलंय त्या अख्खा त्या पुस्तकची गोष्टी, आणि तशी ती बाहेर भेटली. तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ती होती. आणि त्याच्यानंतर त्याचं कन्क्लुजन काय होतं? तीच आहे ना, मी जे म्हणला आधी पण 1892 सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही श्रीमंत भाऊसाहेब वंजारेंनी केली. आणि आपली महाराष्ट्र शासनची एक पुस्तक आहे GR आहे, त्याच्यात पण ती उल्लेख आहे. कुबेत पुरावा आम्ही सांगतो की ते उल्लेख आहे, त्याच्यात दिलंय की 92 सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब वंजारेंनी केली. आणि 94 ऑब्विसली मी म्हणला की आधी फसा का ते सेलिब्रिटी फेस्ट होते, बेस होते, त्यांनी ही याची. आणि 93 केसरीत स्वतः लोकमान्य टिळकांनी हीच अग्रलेख लिहिलाय. ओके. आणि त्यांनी प्रशंसा केली की हे मुवमेंट चांगली केली आणि याचा मुवमेंट आता वाढायला पाहिजे देशभर. आणि 94 त्यांनी गणपती बसवा विंचोलकर. तर अशी ती कन्फ्युजन. तर हे सगळं झालं, ती वाद संपला आपल्या. तर वाद एक संपला. आता मंडळ अखंड हिंदुस्थानाला पहिला सार्वजनिक गणपती, एवढी मोठी इतिहास आहे की लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. मग ह्याची आम्ही सगळी स्ट्रॅटेजी सुरू केली. मेन होता जे मी म्युझियम म्हणलो भवन, ती मागून पडली होती. ओके. पूर्ण म्हणजे डॅमेज झाली होती. त्या भवनाची 2 वर्ष लागली आपल्याला. आपण रिस्टोरेशन केलं. रिस्टोरेशन जे जुन्या काळात तसं लाईम यूज करून ते विदाऊट एनी प्लास्टर हे भिंती बांधणं, अख्खा एक हिस्टॉरिक जे रिस्टोरेशन मध्ये जे आर्किटेक्ट अर्चना म्हणून आहे, एक सब्जेक्ट एक्सपर्ट आहे, तिला घेऊन हे 2 वर्ष लागले आपल्याला ती भवन रिस्टोर करायला. हे करताना पण आम्हाला भरपूर वेपन सापडले भिंती ह्याच्यात त्याच्यात, आणि ते सगळे आम्ही डिस्प्ले केली. ती भवन जाईल. नेमकं कोविड 2020-21 तर गणेशोत्सव होत नाही. शासनाने जाहीर केले की लोकांनी यायचं नाही मांडवात किंवा हे. लोकांपर्यंत गणेशोत्सव कसं पोचवायला पाहिजे की आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन कसं होईल, कसे लोक घरी बसतील. म्हणून हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आणि हिंदुस्थानातला पहिला ऑनलाईन फेस्टिवल भावरंगारीने सुरू केली. ऑनलाईन ट्रस्ट श्रीमंत भाऊसाहेब वंजारे ट्रस्टने केली 2020-2021. सगळे शंकर महादेवांपासून सगळे चांगले गायक 10 दिवस वेगवेगळे फोक कार्यक्रम असतील, म्युझिकल असेल, ऑनलाईन सगळे ऑनलाईनचे. आणि मी सांगेल की टोटल दरवर्षी 30-35 लाख लोकांनी प्रत्येक कार्यक्रम ऑनलाईन बघितला. आणि ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव सुरू केला तेव्हा. मग 22 ऑगस्टने गणेशोत्सव सुरू झाली. आणि गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी करायला लागलो. जसे मिळालं आता कार्यकर्ता नोंदी आणि गणेश पंडित. पण गणेश भक्तांना सेवा करता येत नाही कारण त्यांच्याकडे ओपनिंग नसतं आज कार्यकर्त्यासाठी. तर श्रीमंत भाऊसाहेब वंजारेंनी मागच्या 3 वर्ष झाले आपण कार्यकर्ता नोंदणी दरवर्षी करतो. आमच्याकडे 2000 ऍप्लिकेशन्स येतात एव्हरी इयर. न्यू 1500, 1800 ते 2000, 1500 ते 2000च्या मध्ये. पण सिलेक्ट फक्त 300 होतं. का? कारण आमच्याकडे एक प्रोसेस आहे. समोर आमचे विश्वस्त असतील सिनियर जे अनेक वर्ष मंडळात काम केलंय ते लोक बसतात. क्वेश्चन आन्सर असतं, फिजिकल व्हेरिफिकेशन असते, 1 to 1 इंटरव्ह्यू 2000. म्हणजे आम्ही आता ज्यांनी भरलंय त्याच्यानंतर आम्ही जाहीर करतो की आता एक्झाम्पल तुम्ही विचारतो ह्या वर्षी आम्ही 12 तारखेला 12 ते 25 ऑगस्ट ही कार्यकर्ता नोंदणीची फॉर्म्सचे आता पर्यंत 1100 काही ते फॉर्म भरलेत लोकांनी. आणि जी विकेंड देते म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे माझ्या हिशोबाने 27, 28, 29 हे काय दिली त्या 3 दिवसात फिजिकल व्हेरिफिकेशन होणं. ओके. लोकांचे जे न जमेल ते येतात, जे येतात म्हणजे आता 1500 लोक आले त्याच्यातून आमच्या क्रायटेरियामध्ये जे बसतात. ओके. फिल्टरेशन कारण उत्सव कुणाला घ्यायचा नाही ना. ज्याला धार्मिकता, परंपरा, ट्रस्टची माहिती, गणपतीबद्दलचं श्रद्धा त्याची माहिती हे भेटते. क्वेश्चन आन्सर त्याच्याने आम्ही फिल्टर करून घेतो.
तर असे बरोबर 300-350 अशी लोक सिलेक्ट करतात. तर ही सुरू केली. मी आधीच म्हणलं की जी पारंपरिक होती आधी बळीजोड लावणं ती आम्ही बंद केली. असे अनेक उपक्रम, आता अभिषेकची सेवा जी सुरू केली ती केली आपण. अशा अनेक गोष्टी आपण करतो म्हणजे केली आणि अनेक गोष्टी अजून पुढे करणार. सर आता येऊया सर्वात इम्पॉर्टंट आणि तुमचा पण फेवरेट आणि आमचा पण फेवरेट DJ मुक्त गणेशोत्सव. तर आम्ही तुमचं जो मिशन आहे जे तुम्ही पाऊल उचललं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि आम्हाला म्हणजे मला पर्सनली पण वाटतं की ते खूप गरजेचं आहे म्हणजे पाऊल. मला प्रश्न असा आहे की तुम्हाला DJ ओव्हरऑल DJनी प्रॉब्लेम आहे की जे DJवर गाणे वाजतात त्याच्याशी प्रॉब्लेम? नाही, माझं प्रॉब्लेम म्हणजे आता ते डीजे म्हणायचं तर काय म्हणायचं, ते डीजे आजकाल ते म्हणतात डीजे म्हणजे डिग्री असते डीज जॉक्स. तर डीजे नका आपण म्हणू की साऊंडची भिंती की डॉल्बी लावतात ते, त्याच्या विरोधातच आहे ना आमची भूमिका. आणि आमची भूमिका विरोधात काय म्हणजे आज जे अनेक गणेश मंडळांना जाहिरातीची माध्यमातून आम्ही मदत करतो, ब्रँडिंग स्पॉन्सर मदत करू आणि अनेक वर्षापासून करतो. तर आम्हाला असं वाटलं आणि ही माझी वैयक्तिक निर्णय म्हणजे हे कुठलं हे नाही, हे कमी जाहिरात देतो ही आमची वैयक्तिक विषय आहे की आपली संस्कृती, आपली धार्मिकता, आपली परंपरा ही जपण्याचं काम आम्ही करतोय. आणि ही वैयक्तिक माझी निर्णय आहे की जे मंडळ साऊंड लावे, साऊंड म्हणजे भिंती लावे आणि त्याच्यावर अश्लील गाणी, अश्लील नाच, गणपतीच्या मिरवणुकी जे चालतं ती आम्हाला पटत नाही. तर अशा मंडळांना आम्ही जाहिरात देणार. मी हे पण बोलतो, दुसरी स्टँड माझी ही पण आहे, ज्या माणसाला म्हणजे ज्या कंपनीजला असतील किंवा व्यक्तीला ज्यांना वाटतो की पुण्याचा गणेश उत्सव हा DJ संस्कृती किंवा साऊंड किंवा अशा गोष्टीची असेल त्यांनी जाहिरात द्यावी आणि ह्या मंडळांनी घ्यावी. सिम्पल आहे फॉर्म्युला. माझा विरोध काय आहे की आपली संस्कृती काय आहे, गणेश उत्सवचं केंद्रबिंदू पुणे, सुरुवात इथून जाईल. आज लोकल टू ग्लोबल आपण म्हणतो गणेश उत्सव, 140 देशात ही गणेश उत्सव साजरा होतो. आज मला सांगा, जेव्हा न्यूयॉर्क असेल, बर्लिन असेल आणि काय ऑस्ट्रेलिया असेल, जेव्हा इथे गणेश उत्सव साजरा होतो तिकडे साऊंडची भित्ती लावतात की ढोलताशा लावतात? ढोलताशावरच वादी कोण ते मिरवणूक करतात. रील्स आपण पाहिजे तिकडे साऊंड लावून अश्लील नाच करतात का? नाही. आणि ही नाहीच ना आपली संस्कृती. म्हणजे अनेक वर्ष अगोदर तुम्ही पाहिली गणेश उत्सवाची सुरुवात या गोष्टीसाठी झाली, ब्रिटिशांच्या विरोधात लढ्यासाठी सुरू झाली. त्याच्यानंतर 95-96 तुम्ही पुण्याचे गणेश उत्सव बघा, हत्ती, हे सगळे पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव. ही 2006 पासूनच ही साऊंड सिस्टमची कीड लागली किंवा गालबोट लागली आहे गणेश उत्सव. आज हे पर्यटक आले जे महाराष्ट्रातले नाही, बाहेर देशातले, आणि ते गणेश उत्सव पाहण्यासाठी आले. 10 दिवस बघतील की वा किती मस्त धार्मिक परंपरा जपून सगळी उत्सव. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोडला, आमच्याकडे लक्ष्मी रोड आहे, लक्ष्मी रोडला आले तर बघतील वा पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव सुरू आहे. त्या बोलताच्या रिप्रेस होती ना की किती कल्चर तुम्ही डिस्प्ले करताय. आणि तिकडून थोडी पुढे गेले तिलक रोड, केळकर रोड, कुमटेकर रोड आणि अशी 50 गाणे जे लावतात, हे अश्लील गाणे हे आणि त्याच्यावर अश्लील नाच, हे बघून त्यांच्या मनात काय विचार आहे की जे आम्ही आमच्या देशात पदमध्ये 4 भिंतीत करतो हे रस्त्यावर दाखवू आणि फक्त देवासमोर, हेच त्यांच्या मनात ते विचार आहे ना. आपल्याला हे दाखवायची आहे का? ही आपली संस्कृती आहे का? आज मंडळात किती कार्यकर्ते असतात? एका मंडळात 50, 100, 100, 200 असतील, म्हणजे डिपेंड ऑन मंडळ कसं. अब त्या भिंतीच्या समोर किती लोकांना असतं? 1,500, 2,000, 3,000 लोक कुठून आले? हातात बिअर कॅन, सिगरेट घेऊन असे नसतात मुलं मुली. ही तुमची आहे का संस्कृती? म्हणून जे आता मुंबईत तुमच्या इथे डीजे वाजतच नाही. मागच्या वर्षी सोलापूर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि महाराष्ट्राने बीड असेल, बीडचं मी शोर नाही, पण हे 3 तर मी आणि मुंबई 100% साऊंड बॅन आहे, लावूनच दिले नाही. जेव्हा अशा सिटीजमध्ये होऊ शकतो, आपलं पुण्यात का नाही होऊ शकत?
आणि मी तर म्हणतो ते मी आधी पण बोला आता पण म्हणते की मी जाहिरात देणार आहोत. आमच्या एथिक्समध्ये प्रिन्सिपलमध्ये बसत नाही. कारण दोन गोष्टी आहेत. मी नेहमी म्हणतो माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज आणि पॉडकास्टमध्ये 2024ला ह्याच साऊंडच्या ह्याच्यावर 7 वर्षाची मुलगी जाग्यावर तिला जोडला हार्ट अटॅकनी वाढली. तुम्ही विचार करा 24 मध्ये. आणि 2025ला एक आजी होते की त्यांचं नाव नाही घेणं, पेठ एरियात राहणारे, उत्सव झाल्यावर मला भेटले आणि मला म्हणले की ज्या पैशाने तुम्ही देताना उत्सव साजरा करता त्याच पैसे आणि त्या सीजनच्या याच्यावर माझा नवरा मी हारून आहे त्या मिरवणुकीच्या रात्री हार्ट अटॅक. आणि 12 तास झाले ॲम्ब्युलन्स कोण येऊ नाही शकली आणि मी माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलला नाही घेऊन जाऊ शकले कारण तुमच्यामुळे घडलं. कारण तुम्ही त्या मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून पैसे देतात आणि तुमच्या जोरावर ते राहू. उत्सव आपण साजरा करतो की लोक एकत्र यावं, आनंदाने उत्सव साजरा व्हावा. उत्सव याच्यासाठी नाही ना. आज तुम्ही पेठ एरियात तुम्ही बघा, आज पुण्यात विसर्जन मिरवणूक आली त्याच तिकडचे रहिवासी 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात कारण ते कंटाळले या गोष्टीला. ह्या भिंतींना कंटाळले हे साऊंडच्या, म्हणून ते राहत नाही. तर ह्यांचं म्हणणं आहे की ढोल ताशाने आवाज होत नाही का? शेवटी ढोल ताशा वादक जो असतो करतो ना वादन, आवाज येते की कोण नाही. जेव्हा पहिली आवर्तन सुरू असते किंवा मिरवणुकीची सुरुवात ती जल्लोषात करतो, तो 6 तास तर त्या जल्लोषात नाही वाजवू शकत. ते डेसिबल कमी होतच केसा, त्याची वाजण्याची स्टाईल थोडी कमी होती. ज्यावेळी चौकात तो वाजवतो. पण ही तर मशीन आहे, इतर 12 तास काय किती तास लावलं तर तेच एकाच याच्यात वाजू शकते. तर मला वाटतं उत्सव आहे ना हे लोकांनी एकत्रित यावं, आनंदाने साजरा व्हावं आणि लोकांना त्रास होईल असं उत्सव मी नाही साजरा करू शकत. म्हणून आम्ही ती भूमिका घेतली आणि ह्या साऊंड सिस्टम किंवा डीजेच्या विरोधात डीजे मुक्त व्हायला पाहिजे. म्हणून डीजे मुक्त गणेश उत्सव असेल किंवा आता दहीहंडी उत्सव हे पण आम्ही डीजे मुक्त सुरू केली, अशी आमची भूमिका आहे. सर, एखादा मंडळ तुमच्याकडे आला आणि त्या मंडळामध्ये मोस्टली जेनझीज आणि मिलेनियल क्राऊड आहे, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते जेनझी आणि मिलेनियल, ते तुमच्याकडे आले आणि त्यांनी मला प्रॉमिस केला की आम्ही साऊंड लावणार, डीजे लावणार, बट त्याच्यामध्ये जे अश्लील नाच किंवा अश्लील गाणी आहे ते न लावता फक्त पारंपरिक आणि गणपतीची जे आरती आहेत, जे सॉंग्स आहेत तेच वाजणार. तर तुम्ही त्यांना जाहिरात देणार की नाही देणार आणि कशाला देणार? नाही दे. तेव्हा मागच्या वर्षी 50 मंडळांना आम्ही डीजेवरनं पारंपरिकला कन्वर्ट केलं. जे तुमचं आहे ना असं ॲफिडेविट करून घेतली सगळी पारंपरिक आपल्याकडे दिलं ॲफिडेविट 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर ॲफिडेविट 50% पैसे दिले आधी. आणि मिरवणूक झाल्यावर आमच्याकडे शॅडो टीम असते जे व्हेरिफिकेशन व्हिडिओ शूट विसर्जन मिरवणुकीची, त्या 50 मध्ये एक कुचकड निघाला ज्यांनी लावले डीजे. असे म्हणता आले जे तुम्ही म्हणले की आम्ही फक्त धार्मिक लाव आणि हे ठीक आहे, त्यांनी कितीही सांगितलं ते होणार आहे का? आज शेवटी जेनजीस किंवा ते काय मिलेनियन्स ते येणारे 10 जण येतील, 15 जण येतील, पण ज्या त्या टाईमच्या माहोल जी असती मिरवणुकीत कोण एकमेकाला भांडणं नको हे नको, ज्यावेळी ते जो वाजवणार असतो जे म्हणतात डीजे त्याला म्हणलाय लाव हे गाणं चल साईराग चल झिंगा, तो काय नाही म्हणणार आहे का? तो काही मार तिकडे त्या मंडळाचा कार्यक्रम. तर ही गोष्टी होत नाही. माझं म्हणणं काय आहे, माझं क्लिअर आहे. तुम्ही पारंपरिक वादन ठेवा. पारंपरिक वादन इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू ढोल ताशा. आज अनेक गोष्टी पारंपरिक वादन आहे. बँजो आहे, मुंबईचा बँजो खूप फेमस आहे, बँजो लावा. वेगळ्या स्टेटचे पारंपरिक वादन आणा, काय पण आणा, पारंपरिक लावा. आम्ही देऊ, जाहिरात देऊ, मदत करू. साऊंड सिस्टम लावणार असेल आम्ही देणार नाही. त्यानं ती कितीही प्रॉमिस केली शेवटी ते गोष्टी घडतात तिकडे. ती आपल्याला करायचंच नाही ना. आपली परंपरा, आपली संस्कृती पारंपरिक वाढण्याची होती ना आधीपासून, ती येऊ द्या की परत. कशाला पाहिजे साऊंड सिस्टम आणि भिंती? तुम्हाला लावायचे ना 10 दिवस साऊंड सिस्टम लावायचे येणार आणि जे पण अप्रूव्ड असतात 2 बेस देऊन लाव, ते गणपती 10 दिवस लावणे भक्ती गीत लावा. ही शेवटच्या दिवशी काढा पारंपरिक वादनावर पेरू. सर, नक्कीच तुमचं जे स्टेप आहे
हे खूप इम्पॉर्टंट होता, कारण तुम्ही स्टॅब लिपला आम्ही जर तुम्ही बोलली मुंबई, सोलापूर या सगळ्या ठिकाणी, कोल्हापूर, संभाजीनगर. संभाजीनगर या सगळ्या ठिकाणी डीजे ऑलमोस्ट नाही म्हणजे 100% स्टॉप झालेला, म्हणजे मिरवणुकीत तर डीजे आहेच ना. सर आता येऊया जाहिरातांवर, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. अगेन अ व्हेरी स्पेशल टॉपिक. प्रश्न असा आहे की किती मंडळांना पुण्यामध्ये, किती मंडळ अप्रॉक्सिमेटली, आणि तुम्ही किती मंडळांना जाहिरात देता, आणि ऐकून म्हणजे टोटल किती रुपयाची जाहिरात असते एक सीझनला अप्रॉक्सिमेट? बघा हो, मंडल पुणे तर रजिस्टर 4,000 आहेत. पुणे म्हणजे पुणे शहर 4. पण जे आपली जाहिरात असती ती मेनली पेट एरिया असेल किंवा FC रोड असेल, जिथे गणेश उत्सव सगळीकडे होती, पण ज्याच्यात लोक फूट येतात, फुटफॉल वाढ असती ती ह्या भागातच असते. ह्या भागात माझ्या हिशोबाने 2024 तर मला विचारलं तर माझ्याकडे नॉट मिस्टेक 400-450 मंडळ हो का नाही, 400 मंडळ, 400 ते 450 मंडळांना पण जाहिरात देतो. पण जसं आम्ही डीजे बघतो अनेस केला मागच्या वर्षीपासून, ती मंडळांची संख्या कमी होत चालली. अवश्य काय आपण डीजे मंडळात येत नाही का, मागच्या वेळी मी म्हणलं 50 मंडळ आम्ही कन्वर्ट करू शकलो. यावेळी आम्ही एक 25 ते 30 मंडळ जो आहे जे कन्वर्ट होतील डीजेवरनं पारंपरिक. तर आत्ता आम्ही जे देतोय, जे बरंच कव आहे, फिगर मी सांगून नाही की ते आमच्यातलं इंटरनल गोष्टी म्हणल्या आहे आमच्या, पण मी सांगेल की 200 ते 250 मंडळ यांना आपण दर मागच्या वर्षी किंवा या वर्षी आपण जाहिरातीच्या माध्यमातून मदत करू. तसं जाहिराताचा काही प्रोसेस स्लॅब वाईज देता तुम्ही की मंडळ वाईज देता, कसं प्रोसेस असतो? कारण मी पण 2 वर्ष झाली मला पुढे गणेशोत्सव व्हिजिट करतोय. एव्हरीवेअर एंटायरली इट इज ऑक्सिडेज, मॅक्झिमम रेड बॅनर. हे मला कळतं की इट इज काइंड ऑफ अ मोनोपॉली थिंग. जसं म्हणजे ॲज अ मुंबईकर आय विल से दॅट आय डोंट नो इट इज राईट ऑर रॉंग, बट काय स्लॅब्स असतात आणि काय प्रोसेस असतात जाहिरात? नाही, मंडल वाईज पण असती. मंडळ कशी असती, मंडलचं लोकेशनवर जाहिरातीची स्लॅब्स फिक्स असते. मेन कसं असतं, मुख्य रस्ते जे असतात, चिडवजे बोर्डारे, अपवर्धन चौक, FC रोड, GM रोड, हे मेन रोड. अलका चौकला तुम्ही पाहिजे, अख्खी अलका चौक आपल्याकडे, शनिवारवाडा जी स्टार्ट पॉईंट आहे, हे अशा गोष्टी असतात. तर त्याच्यावर स्लॅब वाईज असतं मंडळांना. मी तुमचं जे वाक्य मोनोपॉली, ते मोनोपॉलीला मी समर्थन नाही माझी त्याला. कारण मी आज म्हणतो ना की त्याला जाहिरात द्यायचा असेल तो देऊ शकतो, म्हणजे नॉट डीजे, इव्हन पारंपरिक ओरडा, आणि ती मंडळांवर असती की ती जाहिरात यांची घ्यायची की यांची घ्यायची. एक नातं या गणेश मंडळांसोबत माझी चांगली जोडली. शेवटी मी पण एक मंडळाचा कार्यकर्ता आहे, आणि एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला समजून घेऊ शकतो की काय काय नाही. आणि ऑब्विसली जे पैसे आपण त्यांना देतो किंवा मदत देतो ती ठरलेली स्लॅब पुढे मागे होतं, त्याचं आमचं वर्षाला पुढे वाढून येतो, कधी CMS ठरतो, अशी गोष्टी चालू असतात. आणि शेवटी मंडळाचा चॉईस आहे ना की आज त्यांनी माझी जाहिरात घ्यायची की दुसऱ्याची घे. आज मार्केटमध्ये अनेक जण फिरतात, पण मंडळ घेत नाही त्यांची जाहिरात, कारण त्यांनाही कम्फर्ट लेवल आहे. आज दादा आहेत, चला आपल्याकडे आज आहे, अनेक वर्षांपासून आपल्याला मदत केली, आपल्या मंडळाला सपोर्ट केले, मंडळाला उभं केला. कारण 2020-21ला कोविडच्या काळात पण आपण ऐच्छिक मदत केली मंडळांना, ओकेची, तेव्हा जाहिरात तर काय ना. आपण 2022चा तुम्ही विचारला मला की जेव्हा अख्ख्या देशाची आर्थिक स्थिती कोसळली होती, आपली गणेश उत्सव होणार का नाही ही खूप मोठी प्रश्नचिन्ह होतं, तेव्हा आपण आलो आणि ह्या मंडळांना मदत केली जाहिरातीच्या मतं. ती पण एक जाणीव आहेच की शेवटी की जेव्हा उत्सव होईल का नाही अशा परिस्थितीत पण धारक किंवा ग्रुप सोबत आहे, तर ती कधी कधी लॉयल्टी असते, आणि त्या लॉयल्टीने हे आपल्याकडे असतं. म्हणून मोनोपॉली नाही आज सगळी ती करायला. हा पण येस, जे आहे मॅक्सिमम तुम्हाला आपली ब्रँड दिसते. सर 100% आय वुड से. सर आय वुड रिक्वेस्ट यू, मी रिक्वेस्ट करतो की मिनिमम व्हॉट इज अ स्पॉन्सरशिप मिनिमम, मला मंडळचं काय, मला नाव का सांग, मला काहीच डिटेल्स नको, मिनिमम टू मॅक्झिमम किती आहे मग एक अप्रॉक्सिमेट? व मिनिमम कितीही कशी म्हणजे कुठलंही मंडळ असेल, इररिस्पेक्टिव्ह लोकेशन, इररिस्पेक्टिव्ह लोकेशन, मिनिमम
2-3 लाख रुपये पण असतात. 2-3 लाख पण नाही, मग 4 ते 5 लाखच्या वरतीच असतं मिनिमम. ओके मिनिमम हे स्टार्टिंग स्लॅब आहे. स्टार्टिंग स्टेप 4-5 लाख पासून मॅक्सिमम ती लिमिट आहे ना, पण ही मॅक्सिमम आहे माझ्या स्टोर आहे. आय थिंक वी हॅव नॉट क्रॉस्ड, इफ आय एम नॉट मिस्टेकन, अराउंड 35-40 lakhs. ओके दॅट इज 1 मंथ. हे सर जाहिरातीचा शेवटचा प्रश्न सेक्शनचा की वाय आर यू लिमिटेड टू पुणे ओनली फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे तुम्ही फक्त पुणेमध्येच का ॲडव्हर्टाइजमेंट करता? कधी विचार नाही एक्सपाउंड झाली फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये, फॉर एक्झाम्पल हैदराबादमध्ये, फॉर एक्झाम्पल सुरतमध्ये? कारण या सगळ्या सिटीजमध्ये पण गणेशोत्सव हे मोठ्या प्रमाणे वाढत चाललेलं आहे. तुम्हाला कधी असं नाही वाटलं की आम्हाला एक्सपांड करायचं आहे? आमचं बेस इकडे आहे. असं पहिला ऑक्सिलिकची जर जी जान्हवीची जी कंपनी आहे पाण्याची, 27 याच्या राज्यात प्लांट आहे. सर 27 स्टेट्स पण प्लॅन आहे. ते पण करू शकतो, पण एक लिमिट आहे ना सगळीकडे. आज किती जण, आज आम्ही पुण्यात आहे, पुणे आमची बेस आहे, आम्ही राहतो इकडे, बॉर्न अँड ब्रॉट अप इथे आहे. मुंबई जवळ आहे, मुंबई कन्सिडर करू शकतो, पण मुंबईत आहेत की आमचे बंधू आहेत, की अनंत अंबानी आहेत तिकडे करायला. अनंत अंबानी लालबागला पण आहेत ना ते, शेवटी विश्वस्त म्हणून काय ते आहे तिकडे, आहे आनंद शेठ आहेत की तिकडे करायला. पुण्यात आम्ही करू, मुंबईत त्यांना थ्रू. आणि जर मुंबईतून कधी तुम्हाला असं ऑफर आलं किंवा कोणीतरी तुम्हाला रिच आउट केलं, लालबाग परत इकडे पण म्हणजे 2-3 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. एक उपनगरचा सेक्शन आहे, एक लालबाग परत, एक खेतवाडी, एक गिरिगाव, हे सेक्शन देतं. या सेक्शनमधून जर तुमच्याकडे फ्युचरमध्ये ईमेलद्वारे, रेफरन्सद्वारे किंवा कॉलद्वारे जर कुठले मंडळ आले तर तुम्ही कन्सिडर करणार का? बरोबर, कन्सिडर करा का, विचार करायला काही प्रॉब्लेम नाही. एक्झिक्यूट करायची का नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण विचार करायला काही इश्यू. तर हे सगळ्यांना म्हणजे आम्ही कसं करतो की जे पण गेस्टचा इंटरव्ह्यू आम्ही घेतो, पॉडकास्टला घेतो, आम्ही आदल्या दिवशी एक स्टिकर टाकतो आमच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर. तर हा प्रश्न लोकांनी मला मंडळांनी विचारलेला मुंबईच्या एक सुरतचा की पुनीत सर को ये पूछना कि पुणे में क्यों एडवर्टाइजमेंट मिलता है, हमको अगर एडवर्टाइजमेंट चाहिए रहेगा तो अगर हम रिच आउट कर सकते हैं क्या? तर तुम्हाला जर रिच आउट करायचं असेल ईमेलद्वारे किंवा असं, तर काय माध्यमातून तुम्हाला रिच आउट करू शकतो? आपली ऑफिशियल जी पुनीत बालन ग्रुप आहे त्याची एक ईमेल आय डी आहे, info जे contact@punit balan ग्रुप आहे ती आहे. आपल्या ऑफिसची लँडलाईन आहे, त्याने फोन करावं. आमचे इथे अक्षय म्हणून आहे आमचं PA, त्याला त्याच्याशी बोलावं, किंवा मनोज म्हणून आहे त्यांची, किंवा ईमेल आय डीवर पण त्यांनी पाठवलं तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. पण आता यावर्षी तर गणेशोत्सव सुरू झाली, म्हणजे आपला सोळा नेक्स्टसाठी कन्सिडर करू शकतो आम्ही मुंबईत. तो भाइयों और बहनों जिन्होंने भी ये मुझसे सवाल पूछा था, मैंने पुनीत सर से पूछ लिया है. कॉन्टैक्ट डिटेल्स तो आपने देख ही लिए, तो आप जिसको भी जायरा एड स्पॉन्सरशिप चाहिए कॉन्टैक्ट कीजिए उनके ईमेल आईडी पे, और अगर उनको लगा कि स्पॉन्सरशिप करने जैसा है तो उनकी टीम जरूर करेगी. सर आता थोडीशी पुणेरी परीक्षा घेऊया. मी तुम्हाला नाव येणार आणि तुम्ही मनात आलेलं पहिलं वाक्य सांगायचं. कसबा गणपती, ग्रामदेवत मानाचा पहिला, तांबडी योगेश्वरी, मानाचा दुसरा ग्रामदेवी, गुरुजी ताली, पैलवानांचा पुण्याचा राजा, मानाचा तिसरा, तुळशीबाग, व्यापाऱ्यांचा गणपती, महागणपती, मानाचा चौथा, केशरीवाड, मानाचा 5वा गणपती, श्रीमंत दरुशेठ हल्लाई, नावाचं श्रीमंती, मंडे अखिल मंडे. 6वा गजरवना. या 5 मानाच्या गणपतीपैकी तुम्हाला वैयक्तिकरित्या सर्वात भावणारा गणपती कोणता आणि का? सगळे गणपती हे 5 काय पुण्यात शहरात केवढे गणेश गणपती आहेत, सगळेच गणपती पावणार आहे. सर मुंबईच्या गणेश उत्सवातून काय शिकण्यासारखं आहे जे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता पुण्यामध्ये? 1, 2, 3 किंवा जे तुमच्या हिशोब. नाही, मुंबईच्या गणेश उत्सवातून म्हणजे आता मी चिंतामणीच्या पाठपूजनाला आलो होतो, तर त्यांची जशी पाठपूजनाची थीम होती त्याच बेसिसवर आवडली मला ती थीम. तर ह्या वर्षी आम्ही आमचा देखावा रिव्हील आणि वासापूजन त्या थीमवर केलं, तर अशी ती घेतली त्यांच्याकडनं. आता मुंबईचं विसर्जन मिरवणूकची थीम आम्ही नाही घेऊ शकत, ते
आणि गणपती आपले विसर्जन नाव होतं आणि ऑब्विसली त्यांची वेगळी थीम आहे. पुण्यातली विसर्जन मिरवणुकीची थीम वेगळी आहे. तशी थीम आवडतं असतं की मुंबईची विसर्जनची थीम घ्यायला, पण ते इथे घेऊ नाही शकत. पण एक्झाम्पल आता पाठपूजन जशी आहे ती आम्ही घेतली. आणि बाकी तर मुंबईचा गणेश उत्सव गणपती एवढे क्लोजली बघत पण एकदम 10 दिवसात आम्ही जिथे व्यस्त असतो तर तिकडचं फक्त लालबागचा राजा असेल किंवा गणेश गल्ली असेल, चिंतामणी चिंचपोकली असेल, हे आपण बघतोच सोशल मीडिया. सर थोडासा पर्सनल क्वेश्चन आहे. यू आर फादर टू 2 किड्स, यू आर अ हजबंड टू वाईफ. वर्क लाईफ बॅलन्स कसं तुम्ही मॅनेज करता? कारण जसं तुम्ही तुमचा स्केड्यूल आणि तुमचा आपण जे बोललो, तर मला नाही वाटत की तुम्ही घरी म्हणजे वेळेवर जातात आणि वेळेवर निघता हे मला माहिती आहे, पण वेळेवर पोचता हे मला नाही माहिती आहे. तर तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं मॅनेज करता आणि फॅमिलीला कसा टाइम देता? बघा कसा असतो की फॅमिलीला टाइम जे देणं ते डिपेंड आहे. क्वांटिटी पण असते, क्वालिटी पण असते. तर की सगळं करताना आज बोला आहेत, बोला प्लॅन असते ते असं किंवा घरच्यांना क्वालिटी टाईम देणं हे महत्त्वाचं आहे. क्वांटिटीची अपेक्षा त्यांना पण नाही की क्वांटिटी द्यावी, पण क्वालिटी टाईम आपण भले आता मी घरी असेल पण मी एक्झाम्पल एक तास किंवा 1.5 तास ही क्वालिटी टाईम दिली ना, दॅट इज मोर दॅन. मग बाकीचे मग बाहेर आपलं सुरू असतं ते ती सर्कसमध्ये आम्ही असतोच. हां सर जसं माणसाचं म्हणजे प्रोग्रेस होतं, ट्रोलिंग आणि कंट्रोवर्सी हे इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द पर्सन. तर तुम्ही कसं मॅनेज करताय? आणि ते ट्रोलिंग जे आहे ना, बघ मी त्यांना एक नाव दिलं. हे सगळे ट्रोलर जे आहे जे ट्रोल करत, त्यांचं स्वतःचं कर्तव्य काय आहे, अस्तित्व काय, त्यांनी काय केलं आहे समाजात? काहीच नाही केलं. मी आज माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांची कृपा, आईची कृपा, देवांची कृपा, मी काय केले सामाजिक कार्य असेल, बिझनेस असेल, ते आम्हाला माहिती आहे. ते शेअरणार यांची किंमत काही नाही आहे. आणि हे रिकामटेकडी, त्यांना मी रिकामटेकडी बघ. तर मी ना माझी एनर्जी किंवा तुमच्याशी पण चर्चा करताना ह्या रिकामटेकडीपेक्षा आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर चर्चा करून अजून गणेशोत्सव त्याचा चांगला होईल त्याच्यावर डिस्कस. नाही बरोबर, खूप चांगलं आहे. कारण मी पण तसंच करतो की इग्नॉर, आणि आपलं लक्ष आहे की गणेशोत्सव लोकल टू बोललं तर तुम्ही बोलले असं आमचं पण विजन आहे की गणेशोत्सवाचे जे पण स्टोरीज आहेत आणि जे पण मंडळ अध्यक्ष जसं तुम्ही उत्सव प्रमुख आहे, मूर्तिकार असो का, हे जे स्टोरीज आहेत ते ग्लोबल लेवल पोचण्यात यावी. सर आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही काश्मीरमध्येच ही गणेशोत्सव साजरा करण्याचा सुरुवात केली, चालू करण्याची सुरुवात केली आहे. तर त्या आमची स्टोरी काय? भारतीय रस्त्यासोबत मी अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये सामाजिक म्हणजे CSR थ्रू अनेक कार्य सुरूच आहे. टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी पण सुरू आहे. हे करता करता तिकडचे काश्मीरी पंडित जे आहेत ते मित्र झाले आपले लोकल्स. त्यांच्याशी एकदा असंच चर्चा झाली 2022ला आधी की अरे तुम्ही ते गणेश उत्सव करत नाही का, आमच्या पुण्यात तर एवढे मोठे गणेश उत्सव करू किंवा असं. ते म्हणले लास्ट 34 वर्ष अगोदर गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा झाली 1988 किंवा 89 पण 2022 जेव्हा मला बोलणं झालं. तर म्हणलं त्याच्यानंतर ते म्हणजे त्याच्यानंतर हिस्ट्री की मिलिटन्सी आणि म्हणून मग मी त्यांना विचारलं, मी नाव पण सांगितलं त्याचं, मोहित बान म्हणून आहे, काश्मीरी पंडित. त्यांची अख्खी ती ग्रुप आहे काश्मीरी पंडित ती असोसिएशन. मग म्हणलं करायचं सो गणेशोत्सव परत सार्वजनिक. मला तुम्ही विचार करा, कारण शेवटी आपण अशा गोष्टी केल्या तर यू बॅक टार्गेटेड आणि मिलिटन्सी ह्या सगळ्या विरोध रिस्की आहे. ती मला आयडिया चांगली आहे, पण आपण हळूहळू करू. मला हळूहळू म्हणजे काय, मग ते म्हणजे लाल चौक जे आहे त्याच्याजवळ एक मंदिर आहे कॉल गणपती यारमध्ये, खूप जुने मंदिर. आज CRPF त्याला पूर्ण संरक्षण करते. तिकडे 2022ला आपली पुण्याची ग्रामदेव कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती प्रदान केली. ते लोक काश्मीरवरून आण घ्यायला ओके, आणि तिकडे 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा. 2022ला पण माझ्या हिशोबाने एकच मूर्ती गेली परत त्याच मंदिराला, तेव्हा ग्रामदेवी जोगेश्वरी तिचं मूर्ती गेला. 2023ला 24ला 3 ठिकाणी गणेशोत्सव झाला. लाल चौक,
गणपती मंदिरमध्ये झाला श्रीनगरमध्ये, कुपवाडाला झाला आणि साऊथ काश्मीरमध्ये गणेश उत्सव साजरा झाला. पण तिकडे ह्या दोन्ही ठिकाणी 5 दिवसाचा गणेश उत्सव साजरा झाला. गुरुजी तालीम असेल, तुळशीबाग असेल आणि केसीवाड यांची मूर्ती आम्ही दिली. मागच्या वर्षी पण 3 ठिकाणी झाली. भावनगरीची मूर्ती गेली, मंडईची गेली, ह्याने अशी तिकडे 5 दिवसाचा गणेश उत्सव साजरा. आज 5 यंदाचं वर्ष 5वं वर्ष आहे की काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होतोय. मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी हे जिथे 2 ठिकाणी 5 दिवसाचे गणेश उत्सव साजरा आहे. विसर्जन मिरवणुकीला कमीत कमी 700 ते 800 काश्मीरी पंडित फॅमिलीज आणि 3 ते 5 किलोमीटरची गाड्यांची लाईन होती विसर्जन मिरवणुकीला. आणि ह्या 5 दिवसात धार्मिक भजन हे सगळं करून त्यांनी साजरा केला. ह्या वर्षी पण 3 ठिकाणी साजरा होणारच आहे. प्रयत्न चालू आहे की अजून एक ठिकाणी म्हणजे 14 ठिकाणी म्हणजे बारामुल्ला पण गणेश उत्सव सुरू. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे सर काश्मीरमध्ये? एक श्रीनगर आहे जिथे 1.5 दिवसाचा गणेश उत्सव होतो. कुपवाडा जी परत हाय लेटेन्सी एरिया. एक साऊथ काश्मीर आहे, म्हणजे साऊथ काश्मीरमध्ये पुलगाव ही जे म्हणतो आपण तिकडे होती. आणि 14 ठिकाणी या वर्षीची सुरू होईल ती बारामुल्लामध्ये. तर या ठिकाणी हे आणि सार्वजनिक स्वरूपात ते करतात गणेश उत्सव तिकडे साजरा होतो. आणि खूप आनंदाची आणि खूप प्राऊड अशी ही गोष्ट आहे आणि बातमी आहे की काश्मीरमध्ये पण गणेशोत्सव साजरा होतोय आणि तुमच्याद्वारे हे सगळं होतंय. तर मला पण खूप असं प्राऊड वाटतंय की सर काश्मीर सारख्या स्टेटमध्ये ही गणेशोत्सव साजरा चालू झालेला आहे, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे पण होत आहे. सर शेवटचा प्रश्न, मुंबई आणि पुणे म्हणजे सोशल मीडियावर आम्ही पण कॉमेंट्स वगैरे वाचतो, तर कधी कधी असं असतं की कम्पॅरिझन करता की मुंबईचा गणेशोत्सव मोठा, पुण्याचा गणेशोत्सव मोठा. तर मला असं वाटतं की पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे इतिहास, म्हणजे सुरुवातीच इकडून झाली आहे. मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भव्यता, मोठी मूर्ती. तर हे दोघांनी मिळून म्हणजे मुंबई आणि पुणे गणेशोत्सव मिळून एक बोलतात ना की महाराष्ट्राला रेप्रेझेंट करून एक मोठ्या लेवलवर गणेशोत्सव नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की टोलिंग आणि कम्पॅरिझन केला पाहिजे. तर तुमचं काय मत आहे? 100%. शेवटी गणपती एकच आहे ना. मुंबईत साजरा हो, पुण्यात हो, हैदराबाद हो, काश्मीरमध्ये हो, कुठेही हो, गणपती देव एकच आहे आणि आपण त्याच देवाची उत्सव करतोय. नक्की पुण्याची गणेश उत्सव ही वेगळी आहे. खरं पुण्यातल्या गणेश उत्सवमध्ये भव्यता तर आहेच, पण जास्तीत धार्मिकता आणि सांस्कृतिकता जपणारा गणेश उत्सव जे म्हणतो, सांस्कृतिक जे गणेश उत्सव आहे हे पुण्यात दिसते. मुंबई गणेश उत्सव वेगळा काय आहे, जसं तुम्हीच म्हणले भव्यता आहे. आणि मुंबईत गणेश उत्सवाची कन्सेप्ट म्हणजे मोठ्या मूर्त जे 100% विसर्जित होतात. तिकडं पण 10 दिवसात धार्मिकता होत असेल, कार्य होत असते, संस्कृतीला जपणारा गणेश उत्सव असेल. पण मला वाटतं की दोन्ही आणि पुणे ही गणेश उत्सवाची केंद्रबिंदू, मुंबई पण कॅपिटल सिटी महाराष्ट्राची आहे आणि दोन्हीकडे गणेश उत्सवाचा तेवढाच प्रभाव आहे. ही कम्पेअर नाही व्हायला पाहिजे. कारण का नाही व्हायला पाहिजे की एव्हरी सिटी हॅज इट्स ओन फ्लेवर अँड ट्रेंड ऑफ सेलिब्रेटिंग फेस्टिवल. तर ही कम्पेअर आणि टोलिंग न होता हीच उत्सव आपण दोन्ही सिटीजचे लोक किती अजून म्हणजे तर स्काय इज द लिमिट टू टेक. पण ह्या गणपतीच्या बाबतीत तर लिमिटच नाही आहे. जेवढी तुम्ही त्याची भव्यता त्याची आपण हे करू शकतो ते करायला पाहिजे, इन्स्टेड ऑफ कम्पॅरिझिंग किंवा एकमेकांवर कमेंट करा. तर मला वाटतं की माझं जर अपील दोन्ही शहर, दोन्ही पुणे सिटी असेल किंवा मुंबई सिटी असेल, हे जेवढे कार्यकर्ते पण असतील त्यांना मी हेच करेल की आपण हे उत्सव अजून किती उंचीला घेऊन जाऊ शकतो आपल्या आपल्या पद्धतीने दोन्ही सिटीजमध्ये, ते करावं इन्स्टेड ऑफ टोलिंग व कम्पेअरिंग टू सिटीज. सर यावर्षी तुम्ही पाठपूजनाला आले आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीला, तर नेक्स्ट प्लॅन तुमचा काय आहे? म्हणजे तुम्ही मुंबईत गणेशोत्सवाच्या दौरान कधी येणार? जेव्हा बोलवतील कोणतरी आणि योग पाहिजे. मी सांगतो की चिंचपोकळी चिंतामणी गणपतीला मागच्या 2 वर्षापासून त्यांचे जे कोण विश्वस्त मंडळ आहे ते मागे लागले की पाठपूजनाला या पाठपूजनाला या, कारण ती योग पाहिजे. शेवटी त्या गणपतीची पण इच्छा असत पाहिजे ना
की यांनी तिकडे यावं आणि ते योग पाहिजे. तर ते योग बहुतेक यावर्षी आला आहे. पुढच्या वर्षीसाठी पण अनेक गणेश मंडळांची निमंत्रण ऑलरेडी आली. जशी ती कुठल्या मंडळात योग लागेल त्या मंडळाची. सर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस टाइम. सर एक लास्ट क्वेश्चन, फीडबॅक काय आहे तुमचा द गणेश उत्सव पॉडकास्टसाठी आणि कसा वाटला आजचा पॉडकास्ट तुम्हाला? नाही तुमच्या मी पॉडकास्ट बघत राहतो. थँक्यू. म्हणजे इंस्टाग्रामवर म्हणजे मला सर्वात जास्ती जे मला पण माहिती नव्हतं की लालबागचा गणपतीचं कसं हे झालं आणि ते कोली आहेत त्यांनी सगळी ती हिस्ट्री सांगितली, ते आवडलं मला. आणि मला वाटतं की तुमच्या ह्या गणेश उत्सवाच्या पॉडकास्टमधनं मूर्तिकार असेल, ही मंडळाचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील किंवा ढोताशा पथक असतील, या अनेक गोष्टी असतात. कारण गणेश मंडळ उत्सव आला एक नाही, अनेक लोक काम करतात बिहाइंड द सीन. दिसणारा फक्त अध्यक्ष किंवा उत्सव प्रमुख दिसतो, पण त्याच्या मागे यंत्रणा खूप मोठी असते. आणि असे जे बिहाइंड द सीन जे हिरो आहेत त्यांना तुम्ही ऑन द स्क्रीन आणताय, तर तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. सर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस टाइम अँड मनापासून धन्यवाद. मला पण खूप बरं वाटलं. मी तुम्हाला फक्त रील्समध्ये बघायचं, म्हणजे तुमचे जे ब्रँडचे कोडिंग्स लागतात पुणे गणेश उत्सवमध्ये ते मी बघायचो. बट आज बाप्पाच्या कृपेने आज आम्ही पॉडकास्ट केला आणि तेजस भाऊ नी कोऑर्डिनेशन सगळं केला. त्यांचे मनापासून आभार. आणि माझ्या टीम मेंबर आणि तुमच्या टीम मेंबर्सचे पण मनापासून आभार की म्हणजे मी सांगितलेला वेळ 1 तास बट थोडासा एक्सटेंड त्याचा, तर सॉरी तेच. कारण कसं आहे की गणेश उत्सव हा असा एक टॉपिक आहे ना की किती पण आपण बोललो, म्हणजे तुम्ही किती आन्सर दिले, मी किती प्रश्न विचारले, ते एंड नाही होणार. कारण तो उत्सवच तसा आहे. हा उत्सव तसा आहे. मनाला भावणारा उत्सव हा गणेश उत्सव. तर थँक्यू सो मच सर. जय गणेश. थँक्यू जय गणेश. आणि नक्की पुण्यात यावर्षी आगमन विसर्जन आणि नक्षवाच्या दरम्यान तुम्ही सगळे या. नक्की येणार सर, नक्की.